मित्रांनो, तर बघा आज आपण अशा पद्धतीचा परीक्षेला आलेला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहा, PYQ आहे. क्वेश्चन 100वा आहे. त्याच्या आधीचे आपण बघितले. x² - 9x प्लस 20 अपॉन ब्रॅकेटमध्ये x - 5 आणि कंप्लीट ब्रॅकेट इज इक्वल टू 0. तर काय करायचं आहे, तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर आता आपल्याला हे कसं सॉल्व्ह करायचं, देअरफोर हे आहे असं लिहून घ्यायचं. आता ह्याचं वर्गमूळ घ्यायचं, इथं मधल्या संख्येचं चिन्ह आहे असं 20ची अशी फोड करायची की ती त्याची बेरीज वजा 9 आली पाहिजे. तर 4 पंचे 20, बेरीज काय आली पाहिजे वजा 9. ह्याची जर बेरीज केली -4 अधिक -5 असेल तर ती काय होतं, वजा 9 होतं. मग काय होणार आहे ह्याचा आपल्याला एका कंसामध्ये x - 4 हे कंसात जाणार आणि x - 5 अशा फोडी येणार आहे त्या भागिले x - 5 आहे असा आहे. ब्रॅकेट हा कंप्लीट इज इक्वल टू 0 आहे असं. x - 5 ला x - 5 गेलं आणि x - 4 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू हे -4 आहे, इकडं आलं +4. त्यामुळं ह्याचं आन्सर येणार आहे पर्याय नंबर 1. आता 100 झाला. 101वा प्रश्न काय आहे पहा. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील. तर आपल्याला त्यांनी एवढं दिले की 500 रुपयाच्या, तर आपण 500 रुपयाच्या x नोटा घ्यायच्या आणि किती त्या 2000 रुपयाच्या आपण काय घ्यायच्या y नोटा आहेत. त्या पिशवीत एकूण पैसे किती आहेत, 30,500 रुपये आहेत. हे आपण काय फक्त लेखी गणित आहे, ते फक्त आपण समीकरणामध्ये मांडलं. 500 रुपयाच्या x नोटा आणि 2000च्या y नोटा मिळून एका पिशवीत 3,500 रुपये आहेत. तर आता आपण कसं करायचं, तर काय सांगितलं त्याने आपल्याला 500 रुपये किमतीच्या नोटा विचारलेत. तर आता आपण डिवाइड 500, 500नं काय करूया, डिवाइड 500 ऑन बोथ साईडला आपण 500नं भागून घेऊया. तर 500नं भागल्यानंतर काय होणार आहे पहा, 500 x प्लस 2000 y अपॉन 500 आणि इज इक्वल टू हे 500 आहे आणि 3,500 भागिले 500. तर अशा पद्धतीनं आपण 500नं भागून घेतल्यानंतर ह्या 500ला हे 500 जातात, 2 शून्याला 2 शून्य जातात, 5 चोक 20, इथं 4 y येतात. मग काय येणार आहे आपलं इथं x प्लस 4y. आता ह्याचा भाग घालून घेऊया. 500ला 500 गेलं, 5 × 30 आणि 5 × 5 इथं 61 येणार आहे. हे आपलं समीकरण झालं. तर आता आपण काय करायचं, आन्सर पर्यायावरून काय करायचं, आपण आन्सर काढणार आहे. तर आता आपण 23 घेऊन बघितलं. 23 घेऊन बघितलं इथं काय करणार आहे, 500च्या नोटा 23 घेऊन बघितल्या. तर आता आपल्याला काय आलं पाहिजे, इथं किंमत आली पाहिजे किती, 30,500 आली पाहिजे. तर आता आपण प्रथम काय करूया, 23 घेऊन बघितलं. 500च्या नोटा 23 अधिक 4y बरोबर 61. 4y फर्स्ट आपण काय करूया, 23 घेऊन बघूया. नंतर काय येणार आहे, 61 वजा 23 आणि 61तनं 23 गेलं किती राहतात पहा, किती राहतात, तर 8 राहतात. नंतर 5तून 2 गेलं 3 राहतात. वाय 4 असते 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. तर हे काही येत नाही, हे आन्सर येत नाही आपलं. दिस रॉंग. कारण का तर काय होतं, भागच जात नाही 4नं परत. 4नं परत पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हे आन्सर रॉंग आहे. सेकंड घेतलं आपण 39 घेतलं, तर घेऊन बघूया. 39 अधिक 4y बरोबर 61. 4y बरोबर 61 वजा 39. तर आता आपण काय करणार आहे, घालवणार आहे. 11तून 9 गेले किती राहतात, तर 2 राहतात आणि 5तून 3 गेलं पण 2 राहतात. तर ह्याला पण जात नाही भाग, पूर्ण भाग 4नं. 4 पंचे 20, 21, 22 हे पण रॉंग आहे. हा पण पर्याय रॉंग आहे. थर्ड घेऊन पाहूया. थर्डला काय आहे, तर 43 आहे. 43 घेऊन पाहूया. 43 4y बरोबर 61. 4y बरोबर 61 वजा 43 काय होतं बघा,
11तून 3 गेलं, 11तून 3 गेलं किती राहतात पहा, 8 राहतात. आणि नंतर 5तून 4 गेलं 1 राहतात. त्यामुळे ह्याला पण काय होत नाही, 4 भाग जात नाही पूर्ण भाग, हे पण रॉंग येणार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबरचा आपला ॲन्सर असणार आहे. 4 नंबरला पर्याय काय आहे, 49. तर आपण ते घालून बघूया. 49 अधिक 4y बरोबर 61. 4y बरोबर 61 वजा 49. तर काय होणार आहे पहा, 4y बरोबर 61मधनं 49 गेलं बघा, किती राहतात, तर 11तून 9 गेलं, 9, 10, 11, 2 राहतात. आणि 5तून 4 गेले 1 राहतात. तर y इज इक्वल टू 12/4, 4 1 4, 4 त्रिकोण 12, y बरोबर 3. हे आपला ॲन्सर आलेला आहे. आणि जर आपण ह्या समीकरणामध्ये जरी 49 घालून बघितलं, 500च्या नोटा 49 आहे, तर वायची किंमत काय येणार आहे आपली, 3 येणार आहे. वायची किंमत 3 येणार आहे. किंवा काय करायचं आपण, एक्स आणि वायच्या किमती जरी इथं घातल्या, एक्सची किंमत 49, वायची किंमत आता इथं आपण काढूनच घेतलेली आहे, 3 घातली, तर उत्तर आपलं काय येणार आहे, 30,500 रुपये त्या पिशवीमध्ये आहेत, ते उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा क्वेश्चन कव्हर केला 101वा. आता 102वा तर एकदम सोपा प्रश्न आहे. काय आहे, एका कोनाचा पूरक कोन आणि कोटिकोन यांच्या मापांची बेरीज 200 डिग्री आहे, तर त्या कोनाचे माप किती. तर आता पहा, आपल्याला पूरक कोन म्हणजे कितीचा असतो, तो 180 अंशाचा असतो आणि कोटिकोन 90 अंशाचा असतो. एका कोनाचा पूरक कोन 180 अंश आणि कोटिकोन 90 अंश. तर आपण हे समीकरणाच्या भाषेत जर मांडलं, तर पूरक कोन म्हणजे तो कोन काय होणार आहे, 180 वजा 100 होणार आहे, म्हणजे तो कोन. आणि कोटिकोन काय होणार आहे, 90 वजा 100 होणार आहे. यांची बेरीज 200 आहे. तर आता आपण प्रत्यक्ष मांडून पाहू पहा. 102वा प्रश्न आहे पहा. काय सांगितले, पूरक एका कोनाचा काय आहे, पूरक कोन. तर पूरक कोन काय होणार आहे, तो पूरक कोन 180 वजा 100 निघणार आहे तो कोन. आणि कोटिकोन म्हणजे तो कोन काय होणार आहे, कोटिकोन म्हणजे 90 वजा 100 डिग्री, डिग्री आहे असा आहे, कारण तो कोन आहे. नंतर ह्यांची बेरीज काय सांगितली आहे त्यांनी, 200 आहे असं सांगितलं, तर त्या कोणाचं माप. तर ह्यांची जी बेरीज आहे ती 200 आहे. तर 180 वजा 100 हा एकूण झाला, 90 वजा 100 हा एकूण आहे, ह्यांची बेरीज 200 आहे. तर आपण हे सॉल्व जर केलं तर काय होणार आहे, तर यांची 180 90ची बेरीज 270 येणार आहे, वजा 2 एक्स बरोबर 200. तर आता हे 2 एक्स पलीकडे घालवायचे, 270 वजा हे 200 वजा होणार आणि वजा 2 एक्स आहे ते पलीकडे गेलं, अधिक 2 एक्स होणार आहे. तर ह्याच्यातून गेलं 70 येतं आणि एक्स बरोबर हे 2 गुणाकारात आहे, इथं आलं भागाकारात, भाग घालवला तर काय येणार आहे, 2 त्रिक 6, 7 2 पंचे 10, 35 डिग्री हे एक्सचा ॲन्सर येणार आहे. तर आता आपलं पर्यायामध्ये 35 डिग्री जे आहे उत्तर, तेच आपलं पर्याय नंबर 1 हे ॲन्सर आहे. तर आता आपल्याला बघा, हा आलेख दिलेला आहे की विद्यार्थ्यांची उपस्थिती दिलेला आहे, उपस्थितीचा आलेख दिलेला आहे, त्याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता आलेखावरले प्रश्न सोपे असतात. आलेखावरले प्रश्न सोपे असतात, परंतु काय असतं, तर त्यांनी आपल्याला प्रमाण कसं दिलेलं आहे, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे शेकडा 5 दिलेला आहे. तर ह्याचं निरीक्षण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला प्रश्न बघा त्यांनी कसा विचारला आहे, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेकडा कितीने जास्त आहे. तर त्यांनी आपल्याला हे अपूर्णांकाच्या भाषेत जे दिलेले आहेत पर्याय, ते आपल्याला उत्तर चुकवण्यासाठी दिलेले आहेत. तर आता आपण इथं पाहू शकतो की काय सांगितलेलं आहे, ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती, ही ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती आहे शेकडा 90 आणि ऑगस्ट महिन्याची उपस्थिती आहे शेकडा 80. कितीने जास्त आहे, तर शेकडा 5, 1 सेंटीमीटर म्हणजे 5 आहे. आता हे 5 आणि हे 5 10, शेकडा 10ने जास्त आहे, तर याचं उत्तर येणार आहे शेकडा 10. तर उत्तर काय आलेलं, शेकडा. तर हे फक्त उत्तर चुकवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे.
104चं उत्तर काय येणार आहे? किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? तर आता आपल्याला इथं शेकडा उपस्थिती काढून घ्यायची आहे. तर आता आपण इथं जर शेकडा उपस्थिती काढली, प्रत्येक महिन्याची उपस्थिती इथं दिलेली आहे बघा. इथं रफ वर्क केलेलंच आहे आधीच. 60 हे जे दिलेले आहे ते आहे 75, हे जे 80 आहे. सप्टेंबर महिन्याची पहा 65 आहे. ऑक्टोबर महिन्याची 90 आहे. भागिले हे सगळे किती जण आहेत? 1 2 3 4 5. सरासरी म्हणजे एकूण भागिले 5 जण आहेत म्हणून भागिले केलं. 370/5. तर हे आलेलं आहे किती? 5 एके 5, 5 असते 35, 36, 37, उरले 2, 5 5 चोक 20. बरोबर आहे का? तर 74 आलेली आहे. तर 74पेक्षा कमी सरासरी किती महिन्याची आहे हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा उपस्थितीपेक्षा कमी आहे. सरासरी उपस्थितीपेक्षा ह्या 5 महिन्यापैकी किती उपस्थिती कमी आहे? तर 74पेक्षा उपस्थिती किती जणांची कमी आहे? तर जूनची पण 74पेक्षा कमी आहे आणि सप्टेंबर महिन्याची पण कमी आहे 74पेक्षा. 65 आहे ना सप्टेंबर महिन्याची. तर 2 महिन्याची कमी आहे सरासरी पेक्षा. म्हणजे त्याचं उत्तर काय आलेलं आहे? 2 आलेलं आहे. तर आपण अशा पद्धतीनं हे आलेखावरले पण प्रश्न सोडवले आणि लेखी प्रश्न सोडवले आणि एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रश्न दिलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये फोड करून सोडवलेला आहे आणि कॅल्क्युलेशनचा भाग पण आहे. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती दिलेला आहे आणि कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. तर ते आपण सॉल्व केलेलं आहे. तर थँक्यू.